हरी हरी. आपल्या या अनुषंगिक साधनेच्या उपक्रमामध्ये आज आपण सगुण रूप ध्यान करणार आहोत. संतांचे सगुणाविषयी असणारे विविध अभंग पंढरीनाथांवर रचलेले ते आणि त्याबरोबर नाम आणि प्रत्यक्षतः दर्शन असं त्याचं स्वरूप आहे. हे दर्शन आपण माझ्या मागं असणाऱ्या पंढरीनाथांच्या श्रीमुखाचं घेत घेत देखील नाम घेऊ शकाल. थोडा वेळ अशा प्रकारचं दर्शन घेऊन ते आपल्या अंतःकरणामध्ये पुरेपूर साठवून मग डोळे मिटून आपल्या अंतःकरणात देखील ते दर्शन घेत नाम घेऊ शकाल आणि परत डोळे उघडून देखील मूर्तीकडे पाहत नाम घेऊ शकाल. संतांच्या या अभंगांमुळं आणि विठ्ठलाच्या नामामुळं चित्तशुद्धीचा लाभ होत असतो. या चित्तशुद्धीमुळं आपण परमार्थासाठी साधनेसाठी अधिक तरल होतो. आपण आता या साधनेला सुरुवात करूया. हरी हरी. आज आपण संतांच्या अभंगाच्या शब्दाचं स्मरण करत अतिशय एकविध भावानी आवडीनी ओम विठ्ठलाय नमः हे नाम घेणार आहोत. पंढरीचा देव पांडुरंग आई रखुमाबाईंसकट आपल्या इथं गणेशपुरम मध्ये अवतीर्ण झालेला आहे. आपण प्रथम पंढरीनाथांना डोळे भरून पाहूया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बरवा वो हरी बरवावो, गोविंद गोपाळ गुण गरुवावो, सावळावो हरी सावळावो, मदन मोहन कान्हो गोवळावो, पाहतावो हरी पाहतावो, ध्यान लागले या चित्तावो, पढिये वो हरी पढिये वो, बाप रखुमा देवीवरू घडिये वो.
ज्याचे गुण नाम आठविता मनची नाही होय, अनुभवाचे पाय पुढे चालती, निर्गुण गे माय गुणवंत झाला, प्रतिबिंबी बिंबतसे चैतन्याचे मुसे, प्रति ठसावत ते वृंदावनी ब्रह्म असे गे माये, बाप रखुमा देवीवरू डोळसू सावळा, द्वैत अद्वैत सोहळा भोगवी गे माये. कोण माझा आता करील परिहार, तुझवीण डोंगर उतरी कोण, तू ओ माझी माय, तू ओ माझी माय, दाखवी गे पाय झडकरी, बहुत कनवाळा तुझी आगा पोटी, आता नको तुटी करू सेवा, चोखा म्हणे मज घ्यावे पदरात, ठेवा माझे चित्त तुमचे पायी. या विठुरायाचा धावा आपण संत कान्होपात्रांच्या शब्दामध्ये आता करू. अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया, अगा नारायणा, अगा वसुदेव नंदना, अगा पुंडलीक वरदा, अगा विष्णू तू गोविंदा, अगा रखुमाईच्या कांता, कान्होपात्रा राखी आता, अगा वैकुंठीच्या राया रे, अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया सखया, वैकुंठीच्या राया, अगा नारायणा, अगा वसुदेव नंदना,
वैकुंठीच्या राया रे अगा वैकुंठीच्या राया अगा पुंडलिक वरदा अगा विष्णू तू गोविंदा अगा रखुमाईच्या कांता कान्हो पात्रा राखी आता कान्हो पात्रा राखी आता वैकुंठीच्या राया रे अगा वैकुंठीच्या राया. हे पंढरीनाथांचं रूप आपण डोळे भरून पाहू आणि आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवू. आपल्या हृदयाकाशामध्ये चिदाकाशामध्ये अथवा हृदयामध्ये आपण डोळे मिटून विठोबारायांचं प्रातिभ दर्शन घ्यायला सुरुवात करू. आपल्या हृदयामध्ये किंवा चिदाकाशामध्ये स्थित असलेल्या करुणामय पंढरीनाथांकडे पाहत आपण नाम घेणार आहोत. या नामाच्या वेळेला सर्व वेळ आपला मंडळाचा कॅमेरा गणेशपुरम मध्ये असलेल्या विठ्ठलाच्या मुखावरच असेल. ज्यांना डोळे उघडे ठेवून या मुखाचं ध्यान करत नाम घ्यायचं असेल ते तसंही करू शकतील, अथवा डोळे मिटून नाम घेत असताना आपल्याला जर डोळे उघडावेसे वाटले तर उघडून परत विठोबारायांचं ध्यान रूप आपल्या मनामध्ये साठवत थोडा वेळ नाम घेऊन आपण डोळे बंद करून मग पुन्हा नाम घेऊ शकता. ओम विठ्ठलाय नमः. आपण सर्व माझ्या पाठोपाठ नाम घेत आहात आणि तुमचं नाम घेऊन झालं की मी किंचित थांबतो आहे. तेवढ्या वेळामध्ये तुम्ही विठ्ठलाच्या रूपाचं आपल्या आत ध्यान करायचं आहे. चिदाकाशात, हृदयामध्ये अथवा डोळे उघडून गणेशपुरम मध्ये जी विठ्ठलाची मूर्ती आहे त्या विठ्ठलाकडे पाहत. ओम विठ्ठलाय नमः. ओम विठ्ठलाय नमः.
ओम विठ्ठलाय नमः. ओम विठ्ठलाय नमः. ओम विठ्ठलाय नमः. ओम विठ्ठलाय नमः. रूपासी रूपस नाम ऋषिकेश, पंढरी निवास जप करी. विठ्ठल श्रीहरी मुकुंद श्रीहरी, नामेची बोहरी प्रपंचाची. विठ्ठल नामामृत हेची जीवन हेत, नाम हे मुखात केशवाचे. नामा म्हणे देव अमृताचा लाटा, मुखा माझी पैठा होत नामे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझी आण वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवापासून या. कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडसी जीवापासून या. तुझी आण वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवापासून या. बाप रखुमा देवी वरु विठ्ठलुराया, बाप रखुमा देवी वरु विठ्ठलुराया. बहु आवडसी जीवापासून या, बहु आवडसी जीवापासून या. तुझी आण वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवापासून या. बहु आवडसी जीवापासून या. ओम विठ्ठलाय नमः. विठ्ठलाय नमः.
ओम विठ्ठलाय नमः. ओम विठ्ठलाय नमः. विठ्ठलाय नमः. आम्हा सापडले वर्म, करू भागवत धर्म. अवतार हा भेटला, बोलू चालू हा विसरला. अरे हा भावाचा लंपट, सांडूनी आलासे वैकुंठ. संत संगती साधावा, धरुनी हृदयी बांधावा. नामा म्हणे केऊता जाय, आमुचा गळा त्याचे पाय. तू अवकाश मी भूमिका, तू लिंग मी साळुंका. तू समुद्र मी द्वारका, स्वये दोन्ही स्वये दोन्ही. तू वृंदावन मी चिरी, तू तुळशी मी मंजरी. तू पावा मी मोहरी, स्वये दोन्ही स्वये दोन्ही. तू चांद मी चांदणी, तू नाग मी पद्मिणी. तू कृष्ण मी रुक्मिणी, स्वये दोन्ही स्वये दोन्ही. तू नदी मी थडी, तू तारू मी सांगडी. तू धनुष्य मी भातोडी, स्वये दोन्ही स्वये दोन्ही. तू वेद मी स्तविता, तू शास्त्र मी गीता. तू गंध मी अक्षता, स्वये दोन्ही
स्वये दोन्ही. नामा म्हणे पुरुषोत्तमा, स्वये जडलो तुझ्या प्रेमा. मी कुडी तू आत्मा, स्वये दोन्ही, स्वये दोन्ही. ओम विठ्ठलाय नमः. 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 दळिता कांडिता तुझ गायी न अनंता, न विसंबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी. नित्य हाची कारभार मुखी हरी निरंतर, माय बाप बंधू बहिणी तुबा सखा चक्रपाणी. लक्ष लागले चरणासी म्हणे नामयाची दासी. चला पंढरीस जाऊ रखुमा देवी वरा पाहू. स्नान करू भिवरेसी पुंडलिका पायापाशी. डोळे भरून पाहू देवा तेणे ईश्वर जीवा भावा. ऐसा निश्चय करुनी म्हणे नामयाची जनी. ओम विठ्ठलाय नमः. ओम विठ्ठलाय नमः. ओम विठ्ठलाय नमः. ओम विठ्ठलाय नमः.
ओम विठ्ठलाय नमः. धरुनिया सोई परतले मन, अनुलक्षी चरण करुनिया. येई पांडुरंगे नेई सांभाळुनी, करुणा वचनी आळवितो. बुद्धी झाली साह्य परी नाही बळ, अवलोकितो जळ वाहे नेत्री. न चलती पाय गळीत झाली काया, म्हणोनी दया येऊ द्यावी. दिशेच्या करीतो वारियासी मात, जोडून या हात वाट पाहे. तुका म्हणे वेग करावा सत्वर, पावावया तीर भव नदीचे. येई गा विठ्ठला, येई गा विठ्ठला, प्राण हा फुटला आळविता. पडी येलो वनी थोर चिंतवनी, उशीर का अजूनी लावी येला. काय तुझ नाही लौकिकाची शंका, आपुल्या बाळका मोकलिता. तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा, धरी येले देवा दूरी दिसे. ओम विठ्ठलाय नमः. 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 ओम विठ्ठलाय नमः.
सर्वत्र परिमळ पसरला की भ्रमर त्याकडं आपोआप आकर्षित होतो. हे विठ्ठला, मला तुझी गोडी तशा प्रकारे लागो. परिमळाची धाव भ्रमर ओढी, भ्रमर ओढी, तैसी तुझी गोडी लागो मज, गोडी लागो मज, गोडी लागो मज. अवीट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. तृषा लागलिया जीवनाते ओढी, तैसी तुझी गोडी लागो या जीवा. बाप रखुमा देवी वरा, विठ्ठली आवडी. गोडी ऐसी गोडी मिळो न गेली. ओम विठ्ठलाय नमः. 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 माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी. सापडलो एकामेका, जन्मोजन्मी नोहे सुटका. तुआ मज केले बा विदेही, म्या तुझ धरिले हृदयी. तुआ तोडिली माझी माया, मी तो जडलो तुझ्या पाया. नामा म्हणे गा सुजाणा, सांग ठकिले कोणे कोणा. आम्हा नादी विठ्ठलू, छंदी विठ्ठलू, हृत्पदी विठ्ठलू मिळतसे. आम्हा धातू विठ्ठलू,
मातू विठ्ठलू गातू विठ्ठलू आनंदे, आम्हा राग विठ्ठलू रंग विठ्ठलू संग विठ्ठलू वैष्णवांचा, आम्हा ताल विठ्ठलू मेळ विठ्ठलू कल्लोळ विठ्ठलू कीर्तने, आम्हा श्रुती विठ्ठलू श्रोता विठ्ठलू वक्ता विठ्ठलू वदनी, आम्हा मनी विठ्ठलू ध्यानी विठ्ठलू एका जनार्दनी अवघा विठ्ठलू, आम्हा नादी विठ्ठलू छंदी विठ्ठलू हृत्पदी विठ्ठलू मिळतसे, आम्हा धातू विठ्ठलू मातू विठ्ठलू गातू विठ्ठलू आनंदे, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय। ओम विठ्ठलाय नमः। 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 गाऊ तरी एक विठ्ठलची गाऊ, ध्यावू तरी एक विठ्ठलची, पाहू तरी एक विठ्ठलची पाहू, आणि का न गवू वास नाही, आठवू तो एक विठ्ठल आठवू, आणिक न साठवू हृदया माझी, विठ्ठला वाचूनी मनी नाही आन,
सर्व भावे प्रमाण विठ्ठल मज, एका जनार्दनी जडला जिव्हारी, विठ्ठल चराचरी व्यापुनी ठेला. ओम विठ्ठलाय नमः. ओम विठ्ठलाय नमः. ओम विठ्ठलाय नमः. ओम विठ्ठलाय नमः. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, तोहा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तेहे उभी मूर्ती विटेवरी. ज्याने गगनाला देखील अंतरिक्षाला देखील व्यापून घेतलेला आहे, असा हा सत्य ज्ञान अनंत रूप परमात्मा आहे. हा निर्गुण निराकार आहे. त्याच्या ठिकाणी रूप नाही, वर्ण नाही आणि गुण नाही. तो निर्गुण निराकार स्वरूप आहे. असा हा परमात्मा श्रीहरी मी डोळे भरून पाहिला. कसा पाहिला? पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहता म्हणजे पाहणारा, पाहणाऱ्याचा अभिमान आणि पाहण्याची क्रिया या दोन्ही गोष्टी मी दूर सारल्या आणि त्याला डोळे भरून पाहिलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा ज्योतीची निज ज्योती आहे. माझी जी जाणीव आहे त्या जाणीवेच्याही आत असणारी ती जाणीव ज्या मूळ जाणीवेनी प्रकाशित होते, अशी जाणीव हा परमात्मा आहे. हा ज्योतीची निज ज्योती आहे. आणि असा असताना मी त्याला विटेवर उभा पाहिला. तेहे मूर्ती उभी विटेवरी. ज्याचे गुण नाम आठविता मनची नाही होय, अनुभवाचे पाय पुढे चालती. निर्गुण गे माय गुणवंत झाला, प्रतिबिंबी बिंबतसे चैतन्याचे मुसे. प्रति ठसावत ते वृंदावनी, ब्रह्म असे गे माये. बाप रखुमा देवी वरू
डोळसू सावळा द्वैत अद्वैत सोहळा भोगवी गे माये. ओम विठ्ठलाय नमः. ओम विठ्ठलाय नमः. पंढरीच्या देवाला आपण डोळे भरून पाहतो आहोत. पाहता पाहणे दुरी सारून या त्याच्याशी एकरूपता देखील साधलेली आहे. ओम विठ्ठलाय नमः. ओम विठ्ठलाय नमः. ओम विठ्ठलाय नमः. अत्यंत आवडीने एकविध भाव ठेवून आपण ओम विठ्ठलाय नमः हा नाम जप केला. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासून आपल्या डोळ्याला
गालाला कपाळाला त्याचा हलकेच स्पर्श करत मनोमन पंढरीनाथांना नमस्कार करत आपण डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी हरी, राम राम राम, नारायण प्रभू, स्वामीजी स्वामीजी, हरी हरी. हरी हरी हरी. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईची बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तुका म्हणे आहे सोपे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतो येथे. हे साधन सोपं आहे आणि यांनी अर्थात चित्तशुद्धीद्वारा जन्मांतरीची पाप धुवून निघतात. कारण नाम घेत असताना हळूहळू देहबुद्धीच नाहीशी होत जाते. नामस्मरण आणि ध्यान या दोन साधना बलिष्ठ साधना म्हणून सांगितलेल्या आहेत. या साधनांचा सगळ्या संतांनी पुरस्कार केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी असं म्हणतात. आणि ज्ञानेश्वर महाराज नाथ संप्रदायाचे अध्वर्यू आहेत. ते ध्यानाचीही साधना करतात, सांगतात आणि करतात. तुकाराम महाराजांनी ही दोन्हीही साधना केल्या. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेवोनिया छंद, घेवोनिया आला दान निजतत्व निजबोध, स्वरूपी मेळविले नाव ठेवी अला बोध, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. असं म्हणणारे तुकाराम महाराज हे पंढरीनाथांच्या दर्शनाने व्याकुळ देखील झाले आणि त्यांचं नाम घेता घेता धन्य देखील झाले. नाथांनी देखील ध्यानाचीही साधना केली आणि नामस्मरणाचीही साधना केली. समर्थांनी ध्यानाचीही साधना केली आणि नामस्मरण ही सांगितलं. सगळ्या संतांनी या दोन्ही साधनांचा अवलंब केलेला आहे. तशा प्रकारे या अनुषंगिक साधनांमध्ये नामस्मरण आणि ध्यान या दोन्ही साधना आपण करतो आहोत. या दोन्ही साधनांची आपली आपली गोडी आहे. या दोन्ही साधना तशा प्रकारे करून आपण याचं कारण असं की ध्यान करायचं जर असेल तर चित्त हे मृदू हवं. मृदू चित्त हे नामस्मरणाने होतं, तरल होतं आणि मग ते ध्यानासाठी योग्य होतं. असं असल्यामुळं
नामस्मरणाच्या गोड साधनेमुळं ध्यानाची साधना गोड होते. पण नामस्मरण करताना चित्त चारी दिशांना फिरत राहतं. ते जर आवरायचं असेल तर चित्ताच्या एकाग्रतेचा सराव हवा. त्यासाठी ध्यानाची साधना आवश्यक आहे. ध्यानाच्या साधनेनी आवरलेलं चित्त नामामध्ये लावता येतं. त्यामुळं ध्यानाची साधना गोड आहे की जी अंततः नामस्मरणातली गोडी लक्षात आणून देते. असं असल्यामुळं आपण प्रधानतः या दोन्ही साधना करतो आहोत. या काळामध्ये केल्या जाणाऱ्या या साधना आणि नंतर या साधना ज्या यूट्यूबवर आहेत त्या साधना आलटून पालटून करत राहणं, असं आपण या दिवसांमध्ये करत राहू. बोलणं खूप झालेलं आहे असं मला वाटतं आतापर्यंत. पण त्या बोलण्यातून मला जे सांगायचं आहे ते या साधनेद्वारा जास्त परिणामकारक मी सांगू शकतो आहे असं मला वाटतं. आपण सर्वजण करतोच आहोत आणि अशाच प्रकारचा उत्साह आणि धैर्य कायम ठेवून आपण या साधनांचा अंगीकार करू. या साधना आपल्याला या विपरीत परिस्थितीमध्ये धैर्याने उभं राहायला मदत देखील करतील. हा जो काळ आहे, लॉकडाऊनचा काळ आहे, हा काळ आता वेगळ्या वेगळ्या स्थित्यंतरातून जाईल असं परवाच्या आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून आपल्याला समजलं. हळूहळू हा लॉकडाऊन एक प्रकारे कायमही राहील आणि व्यवहार देखील सुरू होतील. हे सर्व कसं करायचं ते आपण शिकणारही आहोत. हे आपल्या सरावाचं नसल्यामुळं आपल्यावर एक ताण देखील येण्याची शक्यता आहे. हे सगळं सांभाळताना आपल्याला सांभाळायचंही आहे आणि ताण घालवण्यासाठी उपासनेचा आश्रय धरायचा आहे. प्रमाणापेक्षा जास्त भिवून काही होणार नाही. असं असल्यामुळं आपण योग्य ती काळजी घेऊ आणि जेवढ्या प्रमाणामध्ये सरकार सवलत देईल त्यामध्ये संयमाने आपण त्या सवलतीचा उपयोग देखील करू. कारण व्यवहार हळूहळू सुरू होणं हे अपरिहार्य आहे. या कोरोना व्हायरस बरोबर आपलं जगणं, असं जे परवा ते म्हणाले, याला पर्याय नाहीये. असं असल्यामुळं प्रमाणापेक्षा भीतीही नको आणि आम्हाला काही होणार नाही अशा प्रकारचा फाजील आत्मविश्वासही नको. या दोन्ही गोष्टी सांभाळण्यासाठी मला असं वाटतं की या अनुषंगिक साधनांचा आणि आपण नेहमी करत असलेल्या गुरुपदिष्ट साधनेचा उपयोग होईल. त्याच्या बरोबरीने जे श्रवण आहे ते श्रवण तुम्ही अवश्य करा असं मी तुम्हाला सांगेन. साधना आणि श्रवण याचा एक समतोल आपल्या जीवनामध्ये राहावा. त्यासाठी आपल्या मंडळाच्या वेबसाईटवर 2002 सालापासूनची प्रवचन सत्संग कितीतरी भांडार उपलब्ध आहे. तुम्हाला जमेल तसं 20 मिनिटं, 25 मिनिटं, 40 मिनिटं, एखादं प्रवचन 40 मिनिटाचं असं देखील आता रोज अथवा एक दिवसाआड अथवा आठवड्यातून 2दा ऐकण्याचा सराव आपण चालू ठेवावा असं मी तुम्हाला आवाहन करतो. आणि त्याच्या बरोबरीने या अनुषंगिक साधना देखील आपण चालू ठेवू की जेणेकरून आपलं केंद्र बंद आहे, काही कमतरता आहे असा भाव आपल्या मनामधून पूर्ण निघून जाईल. हरिओम तत्सत. हरी हरी हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.
परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।